नमस्कार. जयश्रीज पारंपरिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण सोप्या पद्धतीने पाटवडी बनवणार आहोत. तर ही पाटवडी पितृपक्षामध्ये व काही शुभ कार्यामध्ये आवर्जून केली जाते. तर रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटनसुद्धा नक्की प्रेस करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. चला मग लगेच सुरुवात करूया आपण रेसिपीला. इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि 1 वाटी हे डाळीचं पीठ घेतलं आहे. तर हे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. त्यातला गुठळ्या वगैरे काय असतील ते आपल्या सर्व मोडून घ्यायचे आहेत. ते पीठ आता एका भांड्यामध्ये काढून त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. तर ती 1 वाटी मी इथं पाणी यामध्ये घालून घेते आणि हे पीठ आपल्याला एकसारखं हलवून त्यातल्या गुठळ्या वगैरे मोडून घ्यायचे आहेत. सर्व हे पीठ आपण छान भिजवून घेणार आहोत. तर असं आपण चमच्याने एकसारखं हलवून ह्यातल्या गुठळ्या वगैरे सर्व काढून घ्यायचे आहेत. तर मला थोडंसं पीठ घट्ट वाटते तर आणखीन मी इथे अर्धी वाटी पाणी यामध्ये घालणार आहे. तर एका वाटीला 1.5 वाटी पाणी हे आपल्याला वापरायचं आहे. तर हे परफेक्ट प्रमाण आहे. पाणी जास्त पण नाही वापरायचं आणि कमीही नाही वापरायचं. आता ह्यामध्ये आपल्याला पाऊण चमचा हळद घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे. असं पीठ आपण भिजवून घेतलं की गुठळ्या वगैरे होत नाहीत गॅसवरती ठेवल्यानंतर. तर आता आपल्याला त्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे. इथे मी 5 ते 6 मिरच्या कट करून घेतल्या आहेत आणि 10-12 लसूणच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि थोडे आल्याचे तुकडे घेतले आहेत. अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे. पाव चमचा ओवा यामध्ये घालूया आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता. इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल घातलं आहे. तर तेल छान तापलं आहे. आता यामध्ये 1 चमचा मी मोहरी घातली आहे. मोहरी तडतडल्यावरच त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि थोडं चिमूटभर हिंग घालायची आहे. आणि आपण जो मिरचीचं तयार वाटण केलं होतं ते यामध्ये घालूया आणि ह्याचा कच्चेपणा पूर्णपणे घालवून ते छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मिरचीचा कच्चेपणा पूर्णपणे जायला हवा. तर आपली मिरची ही छान भाजली गेली आहे. आता यामध्ये आपण पीठ घालूया आणि हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही गॅसवरती जर पाणी उकळून त्यामध्ये कोरडं पीठ घालून ती पाटवडी केली तर त्यामध्ये खूप साऱ्या गुठळ्या होतात व ते फोडणं खूप कठीण जातं आणि त्यामध्ये वेळही खूप जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ही पाटवडी बनवली तर अगदी सोप्या पद्धतीने तयार होते आणि गुठळ्याही होत नाही. आणि काही गुठळ्या झाल्यास तर एकसारखं हलवल्यानंतर त्या गुठळ्या सहजच निघल्या जातात. तर आपलं पीठ हे अगदी 5 ते 6 मिनिटांनी शिजत आलं आणि ते घट्टही झालं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे एकही गुठळी न होता आपलं पीठ हे छान शिजलं गेलं आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे एकजीव करून घेऊयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण ह्याची अगदी 3 मिनिटच वाफ काढायची आहे. तर 3 मिनिटं झालेले आहेत. तर आपलं पीठ हे छान हे शिजलं गेलं आहे आणि तयारी झालं आहे. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि गरम गरम पीठ आपल्या ताटामध्ये काढायचं आहे. तर ताटाला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि ते पीठ सर्व ताटामध्ये घालून चमच्याने असं पसरवून घ्यायचं किंवा वाटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि वाटीने सुद्धा तुम्ही असं हे पसरवून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा तुम्ही असं थापून ते पसरून घेऊ शकता. आता ह्याच्यावरती थोडीशी खसखस घालायची आहे आणि किसलेलं खोबरं इथं मी थोडंसं घालणार आहे. मी वाळलेल्या खोबऱ्याचं साल काढून घेतलं आणि ते किसून घेतलं आहे. तुम्ही याऐवजी ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता
आता थोडीशी कोथिंबीर यावर सोडायची आणि हाताने असं थोडंसं दाबून घ्यायचं आणि ह्या वड्या गरम असतानाच कट करून घ्यायच्या. तर तुम्हाला आवडेल तशा तुम्ही आकाराच्या ह्या वड्या कट करू शकता. मी इथे डायमंड शेपमध्ये ह्या वड्या कट करून घेणार आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशा मी सर्व वड्या ह्या कट करून घेतल्या आहेत. तर अगदी मऊ लुसलुशीत आणि एकदम छान अशी ही आपली थापी वडी ही तयार झाली आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही तयार करून घेतली आहे. तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.